तुम्ही आला, राज्य पिंजून काढताय, आक्रोशात सहभागी होताय. शेवटी दादा कुणाच्या घरात अशी घटना होऊच नाही. इतक्या क्रूरपणाने कुठंच कधी झाली नाही पाहिजे. कोणावर असलं दुःख येऊ नये, कुठल्याच कुटुंबावर. एवढं लेकरं त्या संतोष भाईचे धाय मोकळून रडतात. आज एवढं महासंकट त्यांच्यावर, शोकाकुल काय आता ते शब्दच नाही. इतकं भयंकर संकट त्या कुटुंबावर शोधलं आलंय. तरीही त्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून समाज रस्त्यावरती आपण गेलं पाहिजे. इथं मान पान प्रतिष्ठा पद फेदाचा काय संबंध? इथं काय संबंध नाही. इथं सगळे समाज म्हणून एकत्र आले, सगळ्यांनी न्यायासाठी लढायचंय आणि लढलं पाहिजे. म्हणून राज्यात समाजाचे लोक मोर्चे काढतात. जिथपर्यंत जाणं होईल तिथपर्यंत आम्ही जात राहू. एक आरोप असाही होतोय की मराठा मोर्चा पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणता. या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा मोर्चा जिवंत करण्याचा प्रयत्न केला जातोय. जिवंतच येते. कोणाच्या बापाला मराठा मोर्चा मोडू शकतो, मराठा समाज ही होऊ शकतो. ती जिवंतच, ती कधीच मरू शकत नाही. त्याला मर नाहीये. कारण सत्याची आस धरून चालणारा हे समाज, कोणत्या जातीवर अन्याय न करणारा हा मराठा समाज आहे. त्यामुळे मोडू शकत नाही, बंद पडू शकत नाही, कोणाला भेवू शकत नाही आणि कोणावर अन्याय करू शकत नाही. अन्याय सहन नाही करू शकत. या घटनेला आज 1 महिना पूर्ण झालाय. खरं तर सुरुवातीला काही दिवस तपासही संथ गतीनं सुरू होता. लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही रस्त्यावर उतरले, आक्रोश केला आणि आता कुठेतरी तपास सुरू आहे असं दिसतंय. हा तपास सरकार, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळं समाज शांत आहे. एकालाही सोडणार नाही त्यांनी सांगितलंय. सगळ्यांना फासावर लटकेणार, सगळं याचं नायनाट करणार ह्या गुंडगिरीचा, सगळी साखळी काढणार. मराठा शांत आहे. ह्यो शब्द त्यांनी आता खरा केला पाहिजे. त्यांची जबाबदारी आता नसता. मराठ्यांना जर लक्षात आलं सरकार फसवायला लागलं गोड बोलून, तर मग मात्र सामना मराठ्यांचा. सरकार विश्वास आहे का तुम्हाला सरकारवर? विश्वास आहे म्हणून तर गप्प आहेत सगळे. शांत आहेत मराठी, शांत आहेत. बरं, ओबीसींचे आता आंदोलन सुरू झालेले आहेत. धनंजय मुंडेंना टार्गेट केल्या जात आहे असं म्हणताय. ओबीसीचे आंदोलन सुरू झालेले नाहीत. ओबीसीचा याच्याशी काही संबंध नाही. करणार हे आणि यांचा पाप झाकायसाठी हे ओबीसीचा पांघरून घेणार. ओबीसीचा संबंध नाही. ओबीसी आंदोलन करत नाहीत. हे धनंजय मुंडे घडून आणतो. बरं, धनंजय मुंडे मागे? हो, 100% धनंजय मुंडेने काही ओबीसीचे नेते उठवले, काही म्हणलं मी. आणि त्याची लाभार्थी टोळी, त्याची जी लाभार्थी टोळी खिसे कापू, चोट्टे चाट्टे, हे लोकांचे दरोडा टाक, खंडाण्या माग, खुनकर, जमिनी हडप्यो, ही लाभार्थी टोळी पीक विमे खाय, कोणाचे प्लॉट खाय, कोणाचे राख खाय, कोणाचं डोंगरातले गोटे खाय, दगड खाय. हे सगळे हे कोणाच्या वैरणी चोरणारे हे असले टोळे आहेत. त्या चपलाचवारे समाज नाही. नाही, काय संबंध आहे समाजाचा आणि त्याचा काय संबंध नाही. हे धनंजय मुंडेची टोळी आहे, चोट्टी टोळी, लाभार्थी टोळी. ही फक्त बोंबलती नाही. धनंजय मुंडेचं काम आहे, धनंजय मुंडेने करायला लावलं. यातून पुन्हा एक म्हणजे वेगळं चित्र निर्माण होत आहे. समाज एकमेकांच्या समोर आल्याचं दिसतंय. वेगळं चित्र निर्माण. समाज कधीच भिडणार नाही एकमेकांसमोर. समाजाचं कामच नाही. ही एक खून झालेला आहे आणि या खुनाच्या आरोपींना फाशी द्यायच्या सगळ्या जाती धर्माचे लोक काम करतात. म्हणजे लढा सुरूच राहणार नाही मिळत. जाती पातीचा काही संबंध नाही. बरं, ठीक आहे. हे होते जरांगे पाटील. ते स्पष्ट म्हणतात या जातीबाजीचा काही संबंध नाही आणि आमचा लढा सुरूच राहणार जोपर्यंत न्याय मिळत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकचा मिवशाल करोळे, झी मीडिया, पैठण, छत्रपती संभाजीनगर.